पेट्रोल डिझेल जपून वापरा. इंधनाबद्दल पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन. भारतावरही युद्धाचा परिणाम होत असल्याचं मोदींचं विधान. वर्षभर सोनं खरेदी करू नका. इराण अमेरिका युद्ध आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं आवाहन. परकीय चलन वाढवण्याचे ध्येय. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंगवर भर द्या. मेट्रो प्रवास, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक करा. मोदींचा जनतेला सल्ला. भारतीयांनी तेल खाणं कमी करावं, ही सुद्धा एक देशभक्तीच आहे, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. दरम्यान रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खतांचा वापर करण्याचा सल्ला. पेट्रोल डिझेल संदर्भात मोदींनी केलेलं आवाहन. योग्यच अधिकचा उपयोग केल्यास अडचण निर्माण होऊ शकते. मोदींच्या आवाहनावरती मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. अत्याचारी भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची 4 तास चौकशी. नाशिकमध्ये एसआयटी समोर जबाब नोंदवला. खरात आणि संबंधित संस्थांबाबत चाकणकरांना 8 मोठे प्रश्न. दरम्यान सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरं दिली. चाकणकरांची प्रतिक्रिया. सुनील तटकरेंनी चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या हे समोर यावं, अंजली दमानी यांची मागणी. एसआयटीला मोठी माहिती दिल्याचा दमानी यांचा दावा. भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आरोपी. एसआयटी कडून चाकणकरांचा संत गतीनं तपास सुरू. काही सत्ताधारी लाभार्थी असल्यामुळे चौकशीला वेळ लागतोय. रुपाली पाटील ठोंबरेंचा आरोप. भोंदू अशोक खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा समावेश. नाना पटोलेंचा आरोप. तर नेत्यांना वाचवण्यासाठी रॅकेट सक्रिय. खरात प्रकरणावरून रोहित पवारांचाही हल्ला. संतांकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांचा कार्यक्रम होणारच, मंत्री नितेश राणेंचा इशारा. तर संग्राम भंडारे प्यादा. माझ्यावरील हल्ल्यामागे राणे सूत्रधार असावेत. मुख्यमंत्री दखल घेणार का? विकास लवांडेंचा सवाल. नसरापुरातील चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. संतप्त नागरिकांची मागणी. अकोल्याच्या सावरगावातील अत्याचार प्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंचा पीडित कुटुंबियांसोबत फोनद्वारे संवाद. कुटुंबाला 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासह आरोपीला कठोर शिक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी. तमिळनाडूच्या राजकारणात थलपती पर्व सुरू. पहिल्यांदाच बिगर द्रविडी मुख्यमंत्री विजय थलपतींसह 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. तमिळनाडूत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचे 3 धडाकेबाज निर्णय. दरमहा 200 युनिट मोफत वीज. प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकासह महिला सुरक्षा दलाची स्थापना होणार. काँग्रेस परजीवी पक्ष. सत्तालोभी. काँग्रेसनं पहिल्या संधीत द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापन होताच पंतप्रधान मोदींची टीका. रत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक प्रकरणी मनसैनिकांवर गुन्हा दाखल. मनसेचे शालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह 3घांवर गुन्हा. काल सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक, सुपारी फेक करण्यात आली. 1 किलो कांद्याला 1 रुपयांचा भाव. संतप्त शेतकऱ्यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. कांद्यासह शेतकऱ्यांना 1 रुपयाही पाठवला.